32 शिक्षकांचे वेतन रखडलेले आहेत. हायकोर्टानं आदेश देऊनही राज्य सरकार अजूनही सॅलरी करत नाही. कोर्टाचं अवमानना आहे, ही काय सांगणार? या संदर्भामध्ये नागपुरामध्ये जो शालार्थ आयडी घोटाळा झाला त्या अनुषंगाने 632 शिक्षकांचे जवळपास मार्च महिन्यापासूनचे वेतन थांबवलेले आहे. या शिक्षकावरती कुठलीही प्रशासकीय कारवाई न करता हे शिक्षक काम करत आहे तर पेमेंट दिला पाहिजे, हे हायकोर्टाचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानुसार हायकोर्टाने आदेश दिलेला आहे की निर्णय दिलेला आहे, काम करत आहे त्यांना 2 आठवड्यामध्ये पेमेंट करा. या संदर्भातली बैठक मी नागपूरमध्ये प्रायमरी वेतन पथक यांच्यासोबत घेतली आणि त्यांना सांगितलं होतं की यांचे वेतन देयकं थकबाकीसह मागवा आणि यांचा पेमेंट करा. शासनाकडे आज नागपूर पेरणीतला निधी उपलब्ध असताना या कर्मचाऱ्यांना वेतनापासून शासनाने वंचित ठेवलेला आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठा असंतोष आज त्यांच्यावरती कुटुंबावरती उपासमारीची पाळी निर्माण झालेली आहे. रास्त मागणी आहेत. सुप्रीम कोर्टानं म्हटलं असेल तर त्यांचं वेतन दिलं पाहिजे. हे खाजगी प्राथमिक शाळांचे कर्मचारी आहे. खाजगी प्राथमिक शाळांच्या कर्मचाऱ्यावरती नियमावली अधिनियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार हे त्या व्यवस्थापनाला आहे आणि व्यवस्थापनाने यांची कुठलीही कारवाई केली नाही, यांच्या सेवा समाप्त केल्या नाही, काम करत आहे, वेतन दिलं पाहिजे. ही संघटनेची काही शिक्षकाचा प्रतिनिधी म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे. सर, हायकोर्टाचा निर्णय आहे सॅलरी द्या म्हणून, तरी राज्य सरकार देत नाही. तुमच्या शिक्षक संघटना सुप्रीम कोर्टात का जात नाही? डिफिमेशन का फाईल करत नाही? या संदर्भामध्ये हायकोर्टानं जर निर्णय दिला असेल तर मी यांना सांगतो आहे की यापूर्वी 2 आठवड्यात जर शासनानं अंमलबजावणी केली नाही तर यांनी शासनावरती कंटेम्प्ट करावा, अशा प्रकारची सूचना आणि अशा प्रकारची तयारी या प्राथमिकच्या शिक्षक संघटनांनी केलेली आहेत. आणि या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या संदर्भात शासनानं कारवाई केली पाहिजे. की शासनाच्या विरोधात हायकोर्टाचा निर्णय आहे तर अपील कोणी करायला पाहिजे? सुप्रीम कोर्टाने. हे कर्मचारी जाणार नाही, परंतु कर्मचारी मात्र शासन जर त्या निर्णयाची अंमलबजावणी करत नसेल तर निश्चितच शासनावरती कंटेम्प्ट करण्याची कारवाई यांनी सुरू केलेली आहे. या संदर्भात शासन स्तरावरती सुद्धा माझं बोलणं झालं. फायनान्सच्या सेक्रेटरी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी लॉ अँड ज्युडिशरी नागपूरकडून मार्गदर्शन मागितलं. लॉ अँड ज्युडिशरी नागपूरने मुंबईला त्यांचा फाईल पाठवली. त्यांनी सरकारला असं सजेस्ट केलं की या संदर्भात सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये अपील करावं, अशा प्रकारचं सजेस्ट केलं. पण अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयाच्या निर्णयाला स्टे मिळाला नाही, म्हणजे न्यायालयाचा निर्णय अजूनही कायम आहे. म्हणून आमची मागणी आहे की या हिवाळी अधिवेशनामध्ये निश्चितच या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी विविध आयुधाच्या माध्यमातून सभागृहामध्ये मी हा विषय लावून धरेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.